नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला बाळाची अंघोळ कशी घालायची आणि कशाने घालायची ते सांगणार आहे। बाळाची स्किन एकदम सेन्सिटिव्ह असते, त्याच्यामुळे त्याला आपण बेसन पीठ किंवा मसूर डाळीचे पीठ याच्याने घालायची आणि त्याचं पाणी कोमटपेक्षा थोडंसं गरम घ्यायचं, कारण की त्याला सहन होईल इतकंच घ्यायचं। त्याला आपल्या 2 पायांवर झोपवून अंघोळ घालायची आणि आधी त्याला पालथं करायचं, त्याच्या पाठीची व डोक्याची हे करून घ्यायची, चोळून घ्यायचं, पीठ चोळून घ्यायचं त्याच्या अंगावरची। पिठाने काय होतं, त्याच्या अंगावरची, कपाळावरची, हातापायांवरची लव निघायला मदत होते। तर मग पालथं करून आधी त्याची अंघोळ घालून घ्यायची आणि डोक्याचा भाग म्हणजे हाड हे असल्यामुळे, नाजूक असल्यामुळे आपण त्याला जसं झोपवू तशा पद्धतीने त्याचा आकार बदलतो। त्याच्यामुळे काय करायचं, रोज झोपताना त्याची मॉलिश करायची आणि आंघोळीच्या वेळेस त्याचं डोकं थोडंसं थोपटून गोल करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर सुलटं करायचं। सुलटं केल्यानंतर त्या पिठाने कपाळावरची लव काढण्याचा प्रयत्न करायचा आणि आंघोळीच्या वेळेस त्याचे नाकाचे हाड थोडंसं चोळण्याचा प्रयत्न करायचा। एकदम हलक्या हाताने चोळायचं बरं का, एकदम नाजूक असतं, कारण की त्याच्याने काही नाक मोठे नाही होत, पण त्याला मदत होते की आकार यायला थोडीशी मदत होते। तर मग तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अंघोळ झाल्यानंतर बाळाच्या अंगावर गरम पाणी टाकून, असं कोमट पाणी टाकून त्याचं अंग शेकून घ्या, हातपाय शेकून घ्या आणि हातापायांना स्ट्रेचिंग करून त्याचा व्यायाम करून घ्या। थँक्यू।